नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मित्रांनो आपण पोलीस भरती 2024 करिता 35 अतिसंभाव्य प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला विचारू जाऊ शकतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर प्रश्न पहिला आपण पाहूया। मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? मसुदा समितीची स्थापना ही केव्हा करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना ही करण्यात आली होती। लक्षात ठेवा, 29 ऑगस्ट 1947। पुढचा प्रश्न। तर या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की विधानसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? विधानसभेचे अध्यक्ष हा आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे उपाध्यक्ष यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्ष हा आपला राजीनामा देतात। नेक्स्ट, या ठिकाणी प्रश्न असा विचारला की जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा कोण असतो? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा असतो। लक्षात ठेवा मित्रांनो, पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा असतो। पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे, भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार कोणास ओळखले जाते? भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हणून ओळखले जाते। तर ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर योग्य असेल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा स्थगित करण्यात आली होती? सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ती केव्हा स्थगित करण्यात आली होती? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1931 ला सविनय कायदेभंगाची चळवळी स्थगित करण्यात आलेली होती। या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? लक्षात घ्या मित्रांनो, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंडिता रमाबाई यांचा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ आहे। लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो। नेक्स्ट, या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की महाज्योती या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? महाज्योती या संस्थेची स्थापना ही केव्हा करण्यात आली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 2019 ला महाज्योती या संस्थेची स्थापना ही करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केली? रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केलेली आहे? तर या ठिकाणी याचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवाने रयत शिक्षण संस्था ही स्थापन केलेली आहे। पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1990 या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे। तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल। पुढचा प्रश्न। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय हे किती होते? भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय वर्ष हे किती होते?
तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 23 वय वर्ष हे भगतसिंग यांना फाशी झाली तेव्हा त्याचे वय वर्ष हे होते. पुढचा प्रश्न, तुकडोजी महाराज यांचा राष्ट्रसंत म्हणून प्रथम कोणी गौरव केला? तुकडोजी महाराज यांचा राष्ट्रसंत म्हणून प्रथम कोणी गौरव केला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून प्रथम गौरव केला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या सालापासून सुरुवात केली? ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला कोणत्या सालापासून जी आहे ती सुरुवात केलेली आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1864 या सालापासून ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला सुरुवात ही केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी प्रश्न पुढचा असा विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते? खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध जे आहेत ते स्थापित केले होते? तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पोर्तुगाल या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते. नेक्स्ट, पुढचा प्रश्न असा आहे की नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? मित्रांनो उत्तर जर माहीत असेल तर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे नाशिक. तर नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी तालुके जे आहेत ते कोणत्या विभागामध्ये येतात किंवा आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे कोकण या विभागामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे? वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था ही कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे नागपूर या ठिकाणी वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था ही आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे भद्रावती. तर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना हा आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो उत्तर. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की चिमणी घरटे बांधत होती, चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर जे होईल ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य होईल, ते म्हणजे अपूर्ण भूतकाळ असे चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ हा होईल. तर मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे? बाळासाहेब ठाकरे जलाशय हे कोणत्या धरणाचे नाव आहे? तर या ठिकाणी मित्रांनो याचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे मध्य वेतरणा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो?
खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे 9 जानेवारी या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की भारतातील पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादन करणारा राज्य कोणते आहे? भारतातील पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य हे कोणते आहे? ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे तामिळनाडू हे जे राज्य आहे ते भारतातील पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की भारतात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत? भारतामध्ये सर्वाधिक साखर कारखाने जे आहेत ते कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे महाराष्ट्र. या भारतातील महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक साखर कारखाने हे आहेत. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग हे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 228 एवढे भारतामध्ये एकूण राष्ट्रीय महामार्ग हे आहेत. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की तपोधन हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे? तपोधन हा शब्द जो आहे तो कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे विसर्ग संधी. या संधीचे उदाहरण हे तपोवन हा शब्द होईल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो? तर या ठिकाणी मित्रांनो याचं योग्य आन्सर जे होईल ते होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे वर्ण. तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण वर्ण असे म्हणतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न पुढचा असा जे विचारलेला आहे ते म्हणजे त्याने चांगले परिश्रम केले म्हणून यश दिसले. त्याने चांगले परिश्रम केले म्हणून यश दिसले. तर या ठिकाणी या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे संयुक्त वाक्य. तर त्याने चांगले परिश्रम केले म्हणून यश दिसले. तर हे वाक्य जे आहे ते संयुक्त वाक्य या प्रकारातील आहे. पुढचा प्रश्न, मी जेवण करीत आहे. मी जेवण करीत आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? भारताची सर्वात उंच मूर्ती जी आहे ती कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी ही जी मूर्ती आहे ती भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये वनक्षेत्र जे आहे ते सर्वात कमी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे राजस्थान. तर भारतातील राजस्थान या राज्यामध्ये वनक्षेत्र जे आहे ते सर्वात कमी आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, या ठिकाणी प्रश्न पुढचा असा विचारला आहे की भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे भारतातील या ठिकाणी सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे. नेक्स्ट, तर पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे या ठिकाणी की भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.